म्हणजे देशातील पहिला पर्यटन जिल्हा असलेला सिंधुदुर्ग जिल्हा, सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेला समुद्र किनारा आणि बरंच काही. राज्यातून हजारो पर्यटक इथे येत असतात. पण या जिल्ह्यात पुण्यातील पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. कुडाळ तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप 0 पॉइंट इथे ही घटना घडली आहे. चहात माशी पडल्यावरून पर्यटक आणि हॉटेल व्यावसायिक यांच्यात वाद झाला. या वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं आणि त्या हॉटेल मालकांनी त्या पर्यटकांना चक्क दोरीने बांधून मारलं. हा सगळ्या प्रकारामुळे सिंधुदुर्ग मधील जनता चांगलीच संतप्त झाली असून या प्रकरणामध्ये बड्या नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. तर पोलिसांनी त्या अवैध हॉटेलवर आणि त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. नेमकं काय घडलंय सिंधुदुर्गात सगळंच व्यवस्थित जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषय सुरू. म्हणजे या संपूर्ण घटनेबद्दल कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिलेल्या माहितीनुसार रुपेश बबन सपकाळ, वय वर्ष 33, राहणार कात्रज, जिल्हा पुणे, हे आपल्या मित्रांसह गोव्याला जात होते. ते झाराप 0 पॉइंट येथे चहा पिण्यासाठी थांबले. तर एका चहाच्या कपात माशी पडलेली रुपेश सपकाळ यांना दिसली. त्यांनी ती बाब हॉटेल मालक तथा आरोपी क्रमांक 1 असणाऱ्या तन्वीर करामत शेख यांच्या निदर्शनाला आणली आणि त्याला चहा बदलून देण्यास सांगितलं. पण चहा बदलून मिळाला नाही. त्यावेळी त्या चहाचे पैसे देणार नाही असे श्री सपकाळ यांनी सांगताच तन्वीर शेख याला त्याचा राग येऊन त्याने आपल्या साथीदारांसह बेकायदा जमाव करून रुपेश बबन सपकाळ यांना दोरीनं बांधून काठीनं आणि हाताच्या ठोश्यांनी मारहाण केली. तसेच रुपेश सपकाळ यांच्या सोबत असलेल्या संजय सुदाम चव्हाण, राहणार पुणे, यालाही जोरदार मारहाण केली. रुपेश सपकाळ यांचे कपडे फाडले, त्याचप्रमाणे हातपाय दोरीनं बांधून ठेवले. दरम्यान पर्यटकांनी 100 नंबर वरून कुडाळ पोलीस ठाण्यात संपर्क साधला. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना रुपेश सपकाळ हे दोरीनं बांधलेल्या स्थितीत आढळले. पोलिसांनी त्यांना कुडाळ येथे आणलं, पण दोरीने बांधून ठेवलेल्या व मारहाण झालेल्या पर्यटकानं तक्रार दाखल केली नव्हती. मात्र पर्यटन जिल्ह्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश मुंडे यांनी स्वतःहून हा गुन्हा दाखल केला आहे. आता संशयित आरोपी हे बांगलादेशी तर नाहीत ना याचीही कसून चौकशी केली जाईल, असं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्यावरून मारहाण करणारे तन्वीर करामत शेख, शराफत अब्बास शेख, वय वर्ष 57, अब्बास उर्फ साहिल शराफत शेख, वय वर्ष 18, परवीन शराफत शेख, वय वर्ष 42, साजमीन शराफत शेख, वय वर्ष 19 आणि तलाह करामत शेख, वय वर्ष 26, सर्व राहणार झाराप खान मोहल्ला, तालुका कुडाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश कराडकर हे अधिक तपास करत आहेत. म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटकाला झालेली मारहाण ही अतिशय दुर्दैवी घटना असल्याचं म्हटलंय. जिल्ह्याला एक वेगळी ओळख आहे, त्यामुळे असे प्रकार घडता कामा नयेत. ज्याने कोणीही मारहाण केली आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटकाला झालेल्या मारहाणीवर दिली आहे. यासोबतच पोलीस प्रशासनानं याबाबत कडक भूमिका घेतली पाहिजे. मी स्वतः या संदर्भात माहिती घेतलेली आहे. फूड अँड सप्लाय खात्याशी मी बोललो आहे. मालकानं परवानगी घेतली आणि दुसऱ्याला चालवायला दिलेली आहे. फलक कोणत्या दुसऱ्याच नावानं लावलेला आहे. अशा हेराफेरी करणाऱ्या लोकांचे हॉटेल्स आपल्या जिल्ह्यात असू नयेत. या एका घटनेमुळे जिल्ह्याची बदनामी होऊ देणार नाही, असं मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. यासोबतच कुडाळ तालुक्यातील झाराप 0 पॉइंट येथे ज्या टपरीवर पुणे येथील पर्यटकाला मारहाण झाली ती टपरी अनधिकृत असून प्रशासनानं ती वेळीच हटवावी, अन्यथा बुधवार दिनांक फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता आपण ती टपरी उघडून टाकू. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील, असा देखील इशारा कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी दिल्याची एक व्हिडिओ पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासनानं ही अनधिकृत टपरी हटवली. म्हणजे आमदार निलेश राणे यांच्या पोस्टमध्ये असं म्हटलंय की, नमस्कार, 2 दिवसांपूर्वी झाराप तिठ्यावर एक घटना घडली. काही पर्यटक तेथील टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते. काही कारणावरून टपरी चालक व पर्यटकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर टपरी मालक व त्याच्या ज्ञाती बांधवांनी एकत्र येत त्या पर्यटकाला अमानुष मारहाण केली. एका पर्यटकाला तर त्याचे कपडे काढून त्याला दोरीने बांधून रस्त्यावर आडवे करून मारलं. याबाबत पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात 5 संशयित आहेत. मात्र पोलिसांनी आतापर्यंत केवळ एकालाच अटक केली आहे. उर्वरित 4 जण अजून मोकाट आहेत.
पोलीस प्रशासनाला माझं सांगणं आहे, 12 तारखेला सायंकाळी 4 वाजता मी त्या गावात जाणार आणि ती चहाची टपरी काढून टाकणार आहे, कारण ती टपरी अनधिकृत आहे. पोलीस प्रशासनाकडे किंवा शासनाकडे काही तास आहेत. प्रशासनाने 12 तारखेला अगोदर ती टपरी तिथून हटवावी, अन्यथा मी स्वतःहून ती टपरी काढून टाकणार आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ती सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची व प्रशासनाची असेल. या प्रश्नी मला कोणताही संघर्ष करायचा नाही, पण सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या अशा लोकांना आत्ताच धडा शिकवणं आवश्यक आहे. अन्यथा पर्यटन, सिंधुदुर्ग जिल्ह्याची जागतिक पर्यटन क्षेत्रात मोठी बदनामी होईल आणि अशी बदनामी कधीही सहन केली जाणार नाही. म्हणून सर्व बांधवांनी कुडाळमध्ये जमावं. आपण स्वतः त्या गावात जाऊ. तत्पूर्वी पोलिसांनी याची स्वतः दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, असं त्या व्हिडिओ पोस्ट मध्ये म्हटलं आहे. आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियाद्वारे दिलेल्या या इशाऱ्याची दखल तात्काळ पोलिसांनी घेतली. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी स्वतः झारापेठे जात ग्रामपंचायत प्रशासनाच्या मदतीनं ती टपरी जागेवरून हटवली. याशिवाय पर्यटकाला मारहाण झाल्यानंतर कुडाळ शहरातील सगळ्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. आपल्या जिल्ह्यात यापुढे पर्यटकांना मारहाण झाल्यास आपण खपवून घेणार नाही, अशी भूमिका व्यापारी संघटनेनं घेतली आहे. या संदर्भात येत्या 2 दिवसात व्यापारी संघटना जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांची भेट घेऊन आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करणार आहे. याशिवाय सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. अशा क्षुल्लक कारणावरून जर पर्यटकांना मारहाण होत असेल तर ती या पर्यटन जिल्ह्याची बदनामी आहे. असं कृत्य पुन्हा घडू नये आणि कायद्याचा धाक राहावा, यासाठी या मारहाण करणाऱ्या व्यक्तीचा स्टॉल कायमस्वरूपी बंद करावा. यापुढे अशा प्रकारची घटना घडल्यास आम्ही आंदोलन करू, असा इशारा सकल हिंदू समाजाच्या नेत्यांनी कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेऊन दिलाय. शुक्रवारी सायंकाळी या मागणीचं पत्र पोलीस प्रशासनाला देण्यात आलंय. झारापेठे पर्यटकाला चहा बदलून देण्याच्या विषयावरून मारहाण झाली होती. या घटनेनंतर पोलिसांनी संबंधितांची तक्रार नसताना स्वतः फिर्यादी होऊन तक्रार दाखल करत सध्या 6 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. एकूणच या सगळ्या घटनेला कुठेतरी हिंदू मुस्लिम असा अँगल मिळाल्यामुळे संबंध सिंधुदुर्गमध्ये या घटनेची चर्चा होत आहे. सध्याच्या घडीला ही हॉटेल टपरी काढल्यामुळे नागरिक शांत झाले आहेत आणि ते नितेश राणे यांचं कौतुक करतायत. पण सदर घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपल्या विषय जुमारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.